या कथेचा हा 5वा भाग पाहण्या अगोदर या अगोदरचे 4 भाग नक्कीच बघा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. युवराज रूममधून बाहेर येऊन त्याच्या ऑफिसमध्ये चेअरवरती बसतो आणि नौकराला कॉल करून त्यांच्यासाठी ज्यूस आणायला सांगतो. रियान आणि अंशसुद्धा तिथेच सोफ्यावरती बसलेले होते. तेव्हा युवराजने रियानला विचारलं, कुठे आहे तो? तेव्हा रियानने एका बाजूला इशारा करत सांगितलं, तिथेच रूममध्ये आहे. युवराज रागात म्हणाला, कोण आहे हा? याची संपूर्ण कुंडली काढून आण. याची तर मी अशी अवस्था करेल ना, याच्या 7 पिढ्या मला विसरणार नाही. रियानने डोक्यावर 2 बोट ठेवून उत्तर दिलं, लवकरच समजेल हा कोण आहे. तेव्हा युवराज विचार करत म्हणाला, थोडं थांब, आत्ता नको जायचं त्याला भेटायला. अगोदर मी अपूर्वाला ज्यूस देऊन येतो. रियान म्हणाला, ठीक आहे. काही वेळानंतर नौकर ज्यूस घेऊन येतो. युवराज ज्यूस घेऊन आत रूममध्ये गेला. नंतर त्याने अपूर्वाला ज्यूस दिला आणि अपूर्वाला म्हणाला, हे ज्यूस तू पिऊन घे आणि आराम कर, मी आलोच एवढ्यात. अपूर्वा आता रिलॅक्स झाली होती. तिने होमध्ये मान हलवली. तेव्हा युवराज रूममधून बाहेर येऊन अंश आणि रियानसोबत दुसऱ्या रूममध्ये जातो. तिथे चेअरवरती सागरला बांधून ठेवलं होतं. त्याच्या तोंडावर कपडा बांधला होता. युवराजने त्याच्या चेअरवर त्याचा पाय ठेवला आणि त्याच्याकडे झुकत म्हणाला, अपूर्वासोबत असं कृत्य करण्याची तुझी हिंमत कशी झाली? तू तिला स्पर्श करण्याची हिंमत कशी केलीस? त्यानंतर युवराजने सागरच्या हातावर पाय ठेवला आणि त्याच्या हाताला त्याच्या पायाने रगडत म्हणाला, याच हाताने तू तिला स्पर्श केला होता ना? तेव्हा सागरच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू येतो, परंतु तोंडावरती कपडा बांधला होता म्हणून त्याचा आवाज बाहेर पडला नाही. युवराज त्याच्या हातावरून त्याचा पाय बाजूला करतो आणि सागरच्या मागे उभा असणाऱ्या 2 माणसांना इशारा करतो. तेव्हा तर ती 2 माणसं सागरची धुलाई करत होते. त्या दोघांनी त्याला मारून मारून लालबुंद केले. युवराजने त्या माणसांना तिथून जाण्याचा इशारा केला. ते 2 माणसं त्या रूममधून बाहेर निघून गेले. आता रूममध्ये फक्त युवराज, रियान, अंश आणि सागर राहिले. नंतर युवराज रियान आणि अंशला म्हणाला, मी आलोच एवढ्यात. एवढं बोलून युवराज त्या रूममधून बाहेर निघून गेला. नंतर तो अपूर्वाजवळ आला. तेव्हा अपूर्वा बेडवरती आराम करत होती. अपूर्वा युवराजला पाहून उठून उभा राहिली. युवराज तिच्या जवळ बसला आणि तिचा हात हातात घेऊन तिला म्हणाला, अपूर्वा, त्या सागरने तुझ्यासोबत वाईट कृत्य केलं आहे ना? अपूर्वाने हो मध्ये मान हलवली. युवराज म्हणाला, मला खरं खरं सांग, जर सागर तुझ्या समोर आला आणि तुला त्याला धडा शिकवण्यासाठी संधी मिळाली, कारण त्याने परत कोणत्या मुलीबरोबर असं वागण्याची हिंमत करू नये, तर तू त्याच्यासोबत काय करशील? त्याला तू कशी शिक्षा देणार आहेस? अपूर्वा काहीच बोलली नाही. ती फक्त युवराजकडे पाहू लागली. नंतर युवराज तिच्या डोळ्यात पाहून परत म्हणाला, घाबरू नको पूर्वी. प्रत्येक मुलीला थोडी हिंमत असणं आवश्यक आहे. मला वाटत आहे तुझ्या मनातील सर्व भीती संपून जावी. चल माझ्याबरोबर. युवराज अपूर्वाचा हात धरून तिला रूममधून बाहेर घेऊन आला आणि त्या रूममध्ये घेऊन गेला जिथे सागरला चेअरवरती बांधून ठेवलं होतं. युवराजने अपूर्वाला सागरसमोर नेऊन उभा केलं. सागरला पाहून अपूर्वा परत घाबरून गेली. तिने युवराजचा हात घट्ट पकडला. युवराज म्हणाला, घाबरू नको अपूर्वा, हा तुला काहीच करणार नाही. याला तुला जी शिक्षा द्यायची आहे तू देऊ शकतेस. आठव, तू याने तुला खूप रडवलं आहे ना? त्यामुळे आत्ता तुझी वेळ आहे. तुझा हिशोब बरोबर करून टाक. तुला याला कसं मारायला आवडेल, लाकडाने का चप्पलने? अपूर्वा युवराजकडेच पाहू लागली. तेव्हा युवराज म्हणाला, चल शब्बास, आजसुद्धा याने तुला खूप त्रास दिला आहे ना? त्यामुळे आज आत्ता या क्षणी याचा हिशोब चुकता कर. युवराजने प्रोत्साहन दिल्यानंतर अपूर्वाने तिची पायातील सँडल काढली आणि सागरच्या तोंडावर सँडल फेकून मारली. तेव्हा युवराज म्हणाला, हे काय होतं? याने तर माशी पण मरणार नाही. आत्ता तू ज्यूस पिला आहेस ना, त्यामुळे तुला थोडी तरी ताकद आलीच असेल ना? अपूर्वाने अजून जोरात सँडल मारली. तेव्हा रियान म्हणाला, वहिनी, माझा म्हणण्याचा अर्थ आहे अपूर्वा, मज्जा आली नाही. याला तर विसरून जाईल तो आणि परत कोणत्या तरी मुलीबरोबर तसंच वागेल परत. जरा जोरात मारा ना त्याला, त्याच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे. नंतर अपूर्वाने जोर जोरात त्याला सँडल मारायला सुरुवात केली. आता मात्र सागरच्या डोळ्यातून अश्रू आले होते. यावेळी तिघं सोबतच म्हणाले, वाह, आत्ता मज्जा आली खरी. याला म्हणतात जोरात मारणे. हे ऐकून अपूर्वाच्या चेहऱ्यावर हसू आलं. नंतर युवराज अंश आणि रियानला म्हणाला, माझ्या प्रिय भावांनो, याचा चांगला पाहुणचार करून याला घरी पाठवा आणि याचा असा पाहुणचार करा
यानंतर याने कोणत्या मुलीकडे डोळे वर करून पाहिलं पण नाही पाहिजे. एवढंच नाही, याच्या बायकोला सुद्धा पाहण्याची हा हिंमत करू शकणार नाही. एवढं बोलून युवराज अपूर्वाचा हात धरून तिला त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन निघून गेला. रियान आणि अंशसुद्धा त्या रूममधून बाहेर आले आणि 2 माणसांना इशारा केला. नंतर ते 2 माणसं रूममध्ये निघून गेले आणि सागरचा चांगला पाहुणचार करू लागले. युवराजने परत अपूर्वाला ऑफिसमध्ये असणाऱ्या त्या रूममध्ये आराम करायला सांगितला. युवराज परत ऑफिसमध्ये येऊन त्याच्या चेअरवरती बसला आणि त्याने 1-2 फाईल पाहिल्यानंतर थोड्या वेळानंतर अपूर्वासुद्धा बाहेर ऑफिसमध्ये निघून आली. युवराजने हातातील घड्याळमध्ये टाईम पाहिला तेव्हा लंचचा टाईम झाला होता. बोल अपूर्वा, काय खाणार आहेस तू? लंच इथेच ऑर्डर करायचा का बाहेर जायचं आहे? तेव्हा अपूर्वा अडखळत म्हणाली, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं करा. तेव्हाच रियान मध्येच बोलला, यार काय विचारत आहेस, जाऊया ना बाहेरच. तेव्हा युवराजने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तू पण आमच्यासोबत येणार आहेस का? तेव्हा रियान युवराजचं बोलणं ऐकून चिडला आणि म्हणाला, अच्छा, रात्री आमची झोपमोड होत आहे आणि लंच तू एकटा करणार आहे का? असा विचार पण तू करू नकोस. तेव्हा अंशसुद्धा तोंड फुगवत म्हणाला, भाऊ, अजूनसुद्धा माझ्या शरीराचा कानानं कोपरा दुखत आहे, त्यामुळे सावकाश आम्हाला पण काहीतरी खाऊ पिऊ दे. रात्री आम्ही आरामात झोपी जातो. तेव्हा युवराज त्यांचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाला, तुम्हाला कधी आराम भेटणार नाही, बाहेर जाऊन पण भेटणार नाही आणि इथे बसून पण. वरूनसुद्धा सर्वांचं बोलणं ऐकत होता. तो आत येऊन उभा राहिला आणि म्हणाला, ओय माझ्या भावांनो, मला विसरू नका तुम्ही. मी सुद्धा मागच्या काही दिवसांनी माझ्या झोपेची आहुती देत आहे. मी सुद्धा तुमच्यासोबत येणार आहे. तेव्हा युवराज त्यांना रागात पाहून म्हणाला, अजून कोणी राहिलं असेल तर त्याला पण घेऊन या तुम्ही. तेव्हा अंश निरागस चेहरा करून युवराजला म्हणाला, नाही यार, फक्त आम्ही 3 आहोत, अजून कोणी नाही. अपूर्वा त्या चौघांचं बोलणं ऐकून थक्क झाली होती, कारण आजपर्यंत तिला एकसुद्धा मैत्रीण नव्हती. फ्रेंड्स या प्रकारे बोलत असतात आणि एकमेकांच्या बोलण्याचा त्यांना रागसुद्धा येत नाही. ते चौघं एकमेकांना खूप काही बोलत होते आणि कोणाला रागसुद्धा येत नव्हता. नंतर शेवटी ठरलं, सर्वजण जेवण्यासाठी बाहेर जाणार आहेत. युवराज रियानला म्हणाला, चल, हॉटेलमध्ये जाण्याअगोदर हॉटेल स्वच्छ झालं पाहिजे आणि हॉटेलमध्ये आपल्या व्यतिरिक्त कोणी दिसायला नकोय. रियान म्हणाला, ठीक आहे, मी त्यांना कॉल करून सांगतो. एवढं बोलून तो त्याचा मोबाईल काढून बाहेर निघून गेला. 3 मिनिटांनी तो परत आला आणि युवराजला म्हणाला, चल आता, मी मॅनेजरला कॉल केला होता. आपण जोपर्यंत हॉटेलमध्ये पोहोचणार तोपर्यंत हॉटेल आपल्याला स्वच्छ दिसेल, ठीक आहे? रियानने अंश आणि वरूणकडे पाहून इशारा केला. दोघं उठून बाहेर निघून आले. रियान पण त्यांच्या मागे बाहेर निघून गेला. युवराज अपूर्वाला म्हणाला, चालायचं का? तेव्हा अपूर्वाने हो मध्ये मान हलवली. ते दोघं सोबत चालू लागले. ते दोघं लिफ्टजवळ पोहोचले तेव्हा रियान, अंश आणि वरूण लिफ्टजवळ त्यांचीच वाट पाहत होते. नंतर 5 जण सोबतच लिफ्टमधून खाली आले. अंश ड्रायव्हिंग सीटवरती बसला आणि त्याच्या बाजूला वरूण बसला. मागे रियान, युवराज आणि युवराजच्या शेजारी अपूर्वा बसली. मागे 3 जण बसल्यामुळे युवराज आणि अपूर्वा एकमेकांजवळ बसलेले होते. युवराज तर खूप आनंदात होता आणि अपूर्वाला सुद्धा युवराज जवळ बसल्यामुळे तिच्या मनात गुदगुल्या होऊ लागल्या. वरूणने मुद्दाम गाडीमध्ये बसल्यानंतर जाणून बुजून मूवीचा सॉन्ग प्ले केला. तेरे मेरे सपने अब एक रंग है, जहां भी ले जाए हम तेरे संग है. युवराज हे गाणं ऐकल्यानंतर मनातल्या मनात म्हणाला, नालायक मित्र, गाणे सुद्धा माझी सिच्युएशन बघून शोधून शोधून लावतात. गाणं ऐकताना रियान, अंश आणि वरूण तिघांनी युवराजकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल आली होती आणि अपूर्वा सुद्धा मान खाली घालून हसत होती. गाण्याची पुढची लाईन होती, मेरे तेरे दिल का तय था एक दिन मिलना, जैसे बहार आने पर तय था फूल का खिलना. ही लाईन ऐकल्यानंतर युवराजला जास्त आनंद झाला. त्याला असं वाटत होतं ते गाणं स्वतः तो अपूर्वासाठी म्हणत आहे. त्याच्या अंगावर शहारे आले होते. या गाण्यामध्ये एवढा गोडवा होता त्यामुळे सर्वजण ते गाणं ऐकण्यात दंग झाले. या गाण्याने अपूर्वाच्या हृदयाचे स्पंदन जागे झाले. गाण्याची पुढची लाईन होती, तेरे दुख अब मेरे, मेरे सुख अब तेरे, ये दो नैना
चांद और सूरज मेरे. तेव्हा युवराज अपूर्वाकडे पाहू लागला. अपूर्वाने युवराजकडे पाहिलं तेव्हा अपूर्वाच्या डोळ्यात अश्रू आले होते. एवढी चांगली जाणीव तिला या अगोदर कधीच झाली नव्हती. तिला असे वाटले जसे हे शब्द युवराज तिच्यासाठी म्हणत आहे. युवराजने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला जवळ घेतलं आणि नंतर तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि मान हलवत तिला रडू नकोस असं सांगितलं. रियान, अंश आणि वरुण सिच्युएशन पाहून गाडीमधून ते बाहेर पाहू लागले. कोणी त्या दोघांना डिस्टर्ब करत नव्हतं. युवराज अपूर्वाचा हात हातात घेऊन गाण्याचे पुढचे बोल म्हणू लागला. लाख मनाले दुनिया साथ नहीं छूटेगा, आके मेरे हाथों में अब हात नाही छूटेगा. युवराजला वाटत होतं जसं ह्या गाण्याचा एक एक शब्द त्याच्यासाठीच लिहिला आहे. त्याच्या मनात अपूर्वासाठी खूप प्रेम होतं, परंतु ते प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याच्याजवळ शब्द नव्हते. परंतु त्याला आत्ता असे वाटत होते जसे या गाण्याच्या निमित्ताने त्याने त्याच्या मनातील इच्छा अपूर्वासमोर व्यक्त केली आहे. युवराज कधी अपूर्वाच्या मनामध्ये उतरला ते अपूर्वाला सुद्धा समजलं नाही. गाडी हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा रियान, अंश आणि वरुण गाडीमधून खाली उतरले. नंतर युवराज खाली उतरला आणि त्याने अपूर्वाच्या साईडचा डोअर उघडला. तेव्हा अपूर्वासुद्धा बाहेर आली. नंतर ते 5 जण 7 स्टार हॉटेलमध्ये जाऊ लागले. युवराज आणि अपूर्वा पुढे आणि ते 3 जण त्यांच्या मागे मागे. अपूर्वा तर आज तिच्या आईवडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदा कोणत्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आली होती. तिने आजपर्यंत तिच्या कॉलेजची कॅन्टीनसुद्धा पाहिली नव्हती. कॉलेजची कॅन्टीन आतून कशी आहे, जेवण करणे तर खूपच लांबचं राहिलं. एवढं मोठं प्रशस्त हॉटेल पाहून अपूर्वाचे डोळे बंदच होत नव्हते. जेव्हा अपूर्वा हॉटेलमध्ये गेली तेव्हा तिने पाहिलं संपूर्ण हॉटेल रिकामं होतं. तेव्हा ती चकित झाली. रियान म्हणाला, चकित होऊ नका, हे हॉटेल युवराज सिंग राठोड बिल्डर्सचेच आहे. आम्ही इकडे येत होतो म्हणून हा हॉल रिकामा केला आहे. नंतर ते 5 जण मोठ्या टेबलसमोर चेअरवरती बसले. तेव्हा युवराज म्हणाला, चला नमुन्यांनो, तुम्हाला जे खायचं आहे ते तुम्ही ऑर्डर करा. युवराज त्या तिघांना नमुना म्हणाला म्हणून अपूर्वाला खूप हसायला आलं आणि त्या तिघांचं तोंड उतरलं होतं. तेव्हा ते 3 तोंड पाडून युवराजकडे पाहू लागले. त्यांचं तोंड पाहून युवराज म्हणाला, माझा म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता, तुम्ही चुकीचा अर्थ लावला आहे. तुम्ही 3 मून आहात, मी तर तुम्हाला मुनो म्हणालो. चला मुनो, जे जेवण ऑर्डर करायचं आहे ते करा. रियान म्हणाला, भाऊ मुनोला मून्स म्हणायचं होतं ना. तेव्हा युवराज म्हणाला, मी मराठी भाषेत बोललो होतो ना. तेव्हा अंश म्हणाला, मराठी भाषेत मूनला चंद्र म्हणतात. तेव्हा युवराज म्हणाला, अबे मराठीमध्ये चंद्रचं अनेकवचनी चंद्र होतं, किती वाईट वाटलं असतं ते. चला माझी मून जेवणाची ऑर्डर द्या. जर मी तुम्हाला म्हणालो असतो चला चंद्रा जेवणाची ऑर्डर द्या, चला मून्स जेवणाची ऑर्डर द्या, तर ते सुद्धा चांगलं वाटलं नसतं. मी इंग्लिश, हिंदी आणि मराठी ही सर्व भाषा मिक्स करून हा एक शब्द वापरला आहे, मोनो. तेव्हा रियान, अंश आणि वरुण 3 हात जोडून म्हणाले, भाऊ आम्हाला तू माफ कर, तू आम्हाला मोनो म्हण, परंतु आत्ता आम्हाला क्षमा कर. अपूर्वा त्या चौघांचं बोलणं ऐकून हसत होती. तिला या 3घांचं नातं खूप आवडलं होतं. किती आपुलकी आहे या चौघांमध्ये, किती सुंदर मैत्री आहे यांच्यात. नंतर त्या 3घांनी त्यांच्या आवडीचे जेवण मागवले. त्या 3घांनी एवढं जेवण ऑर्डर केलं त्यामुळे युवराज आणि अपूर्वाला काही ऑर्डर देण्याची गरजच वाटली नाही. त्या 3घांनी मिळून मस्त जेवण केलं. अपूर्वाला अतिशय लाज वाटत होती. युवराज तरीसुद्धा सारखं सारखं काही ना काही पदार्थ डिश प्लेटमध्ये काढून तिला द्यायचा. ते अपूर्वाला खावं लागत होतं. जेवण झाल्यानंतर सर्वजण तिथेच आरामात बसले. सर्वांना काहीतरी स्वीट खायचं होतं. सर्वांनी स्वीट खाल्लं. नंतर युवराज त्या 3घांना पाहून म्हणाला, अजून काही बाकी असेल तर तुम्ही मागवून घ्या, काही कमी पडायला नको. तेव्हा रियान म्हणाला, भाऊ काही कमी पडलं नाही, आत्ता आम्ही थोडी शतपावली करून येतो. एवढं बोलून ते 3 उठून बाहेर निघून गेले. आता तिथे युवराज आणि अपूर्वा दोघंच राहिले होते. तेव्हा युवराज अपूर्वाला म्हणाला, पूर्वी तुला वाईट तर वाटलं नाही ना? आम्ही 4 असेच आहोत. एकमेकांच्या बोलण्याचा आम्हाला राग येत नाही आणि आम्हाला एकमेकांना सोडून करमत सुद्धा नाही. तेव्हा अपूर्वा हसत म्हणाली, मला तुमची मैत्री खूप आवडली आहे. मला तर एक सुद्धा मैत्रीण नाही.
घरातील वातावरण पाहून मी कधी कोणासोबत मैत्री केलीच नाही. बोलत असताना अपूर्वाचे डोळे भरून आले. युवराजने तिचे अश्रू पुसले आणि तिच्या डोळ्यात पाहून तो म्हणाला, आता तुला कोणाशी मैत्री करण्याची काहीच गरज नाही. मी आहे ना. हे ऐकून अपूर्वा लाजली. नंतर युवराज अपूर्वाला काही बोलणार तेव्हाच तिथे रियान, अंश आणि वरुण आले. रियान युवराजला म्हणाला, युवराज, आत्ता जेवण झालं आहे. अजून काही खायचं आहे का? हे ऐकून युवराजने त्या तिघांना रागात पाहिलं. तेव्हा ते तिघं आजूबाजूला पाहू लागले. नंतर युवराज आणि अपूर्वा उठून उभा राहिले. युवराज रियानला म्हणाला, रियान, मी अपूर्वासोबत घरी जात आहे. अंश आणि रियान, तुम्हाला मी जे काम काही सांगितलं आहे ते तुम्ही काम करून घरी या. वरून तू सुद्धा ऑफिसचं काम संपवून घरी ये. ठीक आहे भाऊ, तिघं एकत्रच म्हणाले आणि युवराज अपूर्वाला घेऊन घराच्या दिशेने गेला आणि रियान आणि वंश दोघं दुसऱ्या दिशेने गेले आणि वरून ऑफिसमध्ये निघून गेला. युवराज गाडी चालवत होता आणि अपूर्वा त्याच्या बाजूच्या सीटवरती बसलेली होती. युवराज गाडी पण चालवत होता आणि त्याचं लक्ष अपूर्वाकडे पण होतं. 2 दिवसांपूर्वी घाबरलेली अपूर्वा आणि आजची अपूर्वा या दोघींमध्ये खूप बदल झालेला स्पष्ट दिसत होता. आज तिच्या चेहऱ्यावर युवराजला समाधान दिसत होतं आणि अगोदरपेक्षा आज तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता. आज तिच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. ते अगोदर नव्हतं. कोणाचं प्रेम आणि सपोर्ट असेल तर माणसात किती बदल होतो ही गोष्ट आज अपूर्वाकडे पाहून समजत होती. युवराज अपूर्वामध्ये झालेला बदल पाहून खूप आनंदात होता. तो संपूर्ण रस्त्याने लपून छपून अपूर्वाकडे पाहू लागला आणि अपूर्वासुद्धा चोरून युवराजकडे पाहू लागली. ती सुद्धा युवराजचं सौंदर्य पाहून हरवून जायची. तिच्या मनात यायचं युवराजला सारखं सारखं पाहावं. दोघांचा रस्ता या लपून पाहण्यामध्ये कधी संपला ते त्यांना समजलं नाही. गाडी घरी पोहोचली. गार्डने गाडी पाहताच गेट उघडले होते. युवराजने गाडी आत नेली आणि पोर्चमध्ये नेऊन उभा केली. युवराज गाडीतून उतरला तेव्हा अपूर्वाच्या साईडचा दरवाजा एका मोलकरणीने उघडला. दोघं घराच्या आत आले तेव्हा दोन्ही आजी हॉलमध्ये सोफ्यावरती बसलेल्या होत्या. आज अपूर्वा खूप आनंदी दिसत होती. तिच्या डोळ्यातून तिचा आनंद स्पष्ट दिसू लागला. तिने जाऊन आजींना मिठी मारली तेव्हा तिची आजी तिला म्हणाली, काय झालं आहे माझं बाळ? माझं बाळ आज खूप आनंदात दिसत आहे. हो आजी, मी आज खूप आनंदात आहे. तो सागर आहे ना, आज तो कॉलेजमध्ये आला होता आणि मला तो धमकी देत होता. नंतर युवराजने त्याच्या कानाखाली वाजवली. नंतर रियान दादा आणि वंश दादा त्या दोघांनी सुद्धा त्याला मारलं. नंतर त्याला पकडले आणि आजी, मी सुद्धा त्याला खूप सँडलने मारला आहे. आज मी त्याला मारून माझा बदला घेतला. त्यामुळे आज मी खूप आनंदात आहे. आजीसुद्धा अपूर्वाला आनंदात पाहून खूप खुश झाल्या होत्या. आज कित्येक वर्षांनी अपूर्वाला आनंद झाला होता. नाही तर ती नेहमी उदास राहत होती आणि रडत होती. सरला आजीला तिला पाहून आज खूप छान वाटत होतं. नंतर हेमलता आजीला एक गोष्ट लक्षात आली. तेव्हा त्या युवराजकडे पाहून म्हणाल्या, मी तर अपूर्वाला अंशबरोबर कॉलेजमध्ये पाठवलं होतं. तू तिकडे काय करत होता? युवराज त्याची चोरी पकडली म्हणून डोकं खाजवत होता आणि अपूर्वाने तिची जीभ दाताखाली दाबली. तिने आनंदात सर्व काही सांगितलं, परंतु तिला आठवलंच नाही आजींनी तिला अंशबरोबर कॉलेजमध्ये पाठवलं होतं. युवराज लगेचच सिच्युएशन सांभाळत आजीजवळ बसला आणि आजीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, आजी, मी तर ऑफिसमध्ये जाऊ लागलो. नंतर मला अचानक आठवलं अपूर्वाचे काका प्रॉपर्टीच्या लोभामुळे अपूर्वाच्या कॉलेजमध्ये जाऊन तिला काही विजा करतील. प्रॉपर्टीच्या लोभामुळे ते काहीही करू शकतात. त्यामुळे मी वरुणला ऑफिसमध्ये पाठवलं आणि नंतर मी अंश आणि रियानबरोबर अपूर्वासोबत कॉलेजमध्ये गेलो होतो आणि चांगलंच झालं आम्ही सर्वजण अपूर्वासोबत गेलो होतो. तिकडे तो मुलगा सागर आला होता आणि तो अपूर्वाला धमकी देऊ लागला. ते तर चांगलं झालं आम्ही तिथे योग्य वेळी पोहोचलो. अपूर्वा अतिशय घाबरली होती. त्यामुळे आम्ही अपूर्वाच्या हाताने त्याची चांगलीच धुलाई केली आहे. आता तो कधीच अपूर्वाला त्रास देणार नाही. सरला आजी म्हणाल्या, ओ हो, हे पण अगदी बरोबर बोलत आहेस तू. बन्सीलाल प्रॉपर्टीच्या लोभामुळे काहीही करू शकतो. चांगलं झालं बरं का तू गेला होता.
चल आता, या गोष्टीमुळे तू इकडेच राहू शकतो. जर आम्हाला सेफ्टी भेटत असेल, जोपर्यंत तुमच्या दोघांचं लग्न होत नाही तोपर्यंत खूप जीवाला धोका आहे. अपूर्वाला तर लग्नाबद्दल काहीच माहीत नव्हतं, कारण जेव्हा दोन्ही आजी त्या दोघांच्या लग्नाबद्दल बोलत होत्या तेव्हा अपूर्वा हॉस्पिटलमध्ये त्या दोघींचं बोलणं न ऐकता झोपी गेली होती. अपूर्वाने जेव्हा आजीच्या तोंडातून ही गोष्ट ऐकली तेव्हा ती चकित झाली. तिचं लग्न युवराज बरोबर होणार होतं. चकित होण्यासोबतच ती लाजली आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. सरला आजी तिच्या मागे मागे तिच्या रूममध्ये गेल्या आणि अपूर्वा सोफ्यावरती बसलेली होती. तेव्हा तिचा चेहरा लाजून लाल झाला होता. तिने लाजून तिची नजर खाली केलेली होती. आजी अपूर्वाच्या रूममध्ये येऊन सोफ्यावरती तिच्या बाजूला बसल्या. तेव्हा अपूर्वा आजीजवळ येऊन बसली आणि तिने तिचं डोकं आजींच्या मांडीवरती ठेवून तिथेच सोफ्यावरती झोपली. आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणाल्या, बेटा, मी तुझं लग्न युवराज बरोबर ठरवलं आहे. तुला युवराज पसंत तर आहे ना? जर तुला तो पसंत असेल तरच मी तुझं लग्न त्याच्यासोबत करेल. जर तो तुला पसंत नसेल तर तू मला सांग. नंतर मी तुझं लग्न त्याच्याबरोबर कधीच करणार नाही. अपूर्वा काही वेळ गप्प बसली आणि नंतर ती आजींना म्हणाली, आजी, तुम्ही माझ्याबद्दल काही विचार केला असेल तर तो चांगलाच विचार केला असेल ना? जशी तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही करा. आजींना मात्र अपूर्वाचं बोलणं ऐकून खूप आनंद झाला होता आणि त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणाल्या, ठीक आहे माझी परी, तू बघ, युवराज अतिशय चांगला मुलगा आहे. तू त्याच्यासोबत नेहमीच आनंदात राहशील. तुझा हात युवराजच्या हातात देऊन मी निवांत मरायला मोकळी. आजी, असं बोलू नका. मला सोडून जाण्याचा परत विचारसुद्धा करू नका. आता तर सर्व काही व्यवस्थित आहे, तरी तुम्ही मरण्याच्या गोष्टी का करत आहात? तुम्हाला सोडून मी नाही राहू शकणार. तुम्ही मला परत रडवणार आहात का? तेव्हा अपूर्वाचं बोलणं ऐकून आजी हसत म्हणाल्या, माझी लाडकी पोरगी, मला तर वाटतं तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ नये. अच्छा, यापुढे मी असं काहीच बोलणार नाही. तू आराम कर, मी जाते आता. ठीक आहे? आजी एवढं बोलून आजी तिच्या रूममधून बाहेर निघून गेल्या. नंतर दोन्ही आजी बाहेर पार्किंगमध्ये फिरत होत्या. युवराज संधी पाहून अपूर्वाच्या रूममध्ये गेला. अपूर्वा सोफ्यावरती आडवी पडून युवराजच्या विचारात हरवली होती. आज एका दिवसात किती काही घडलं होतं तिच्यासोबत. तिला तर हे एका स्वप्नाप्रमाणे वाटू लागलं. युवराजचं जवळ असणं तिला आत्तासुद्धा जाणवत होतं. तिच्यावर एक नशा चढली होती. या जाणीवमधून बाहेर येण्याची अपूर्वाची इच्छाच होत नव्हती. युवराजचा आभास जाणवल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. युवराज जेव्हा अपूर्वाच्या रूममध्ये आला तेव्हा अपूर्वा उठून बसली. तो अपूर्वाकडे पाहू लागला. अपूर्वाने तिचे डोळे खाली केले होते. युवराजने तिचा हात हातात घेतला. तेव्हा अपूर्वाचं हृदय जोरजोरात धडधड करत होतं. तिचं हृदय गोंधळ करत होतं. युवराजच्या हृदयाची गतीसुद्धा खूप वाढली होती. तो अपूर्वाचा निरागस चेहरा पाहण्यात खूप हरवला होता. तो मनातल्या मनात म्हणत होता, या निरागस चेहऱ्याने तर माझं सर्व काही हिसकावून घेतलं आहे. नंतर त्याने स्वतःला सावरलं आणि तो अपूर्वाला म्हणाला, अपूर्वा, जेव्हा मी तुला कॉलेजमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा मला तुझ्यावरती प्रेम झालं होतं. मी दुसऱ्या दिवशीसुद्धा तुला कॉलेजमध्ये शोधण्यासाठी गेलो होतो, परंतु तेव्हा मला तू तिथे दिसली नाही. मी खूप काळजीत पडलो होतो. देवाला आपली भेट घडवून आणायची होती, त्यामुळे देवाने मला तुझ्या घरी पाठवलं होतं. तुला तिथं पाहून मला धक्का बसला होता. अपूर्वा युवराजचं म्हणणं मन लावून ऐकत होती. तिला तिच्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. कुठं तिचं लग्न त्या विकृत सागरसोबत होणार होतं आणि इथे युवराजसारखा चांगला, सुंदर, हँडसम मुलगा जो तिच्यावरती जीवापाड प्रेम करत होता, तो तिचा आयुष्यभराचा साथीदार होणार होता. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिचे अश्रूचे थेंब युवराजच्या हातावरती पडले. अपूर्वाचे अश्रू पाहून युवराजच्या मनाला वेदना झाली. त्याने त्याच्या हाताने अपूर्वाचा चेहरा वरती केला आणि तिचे अश्रू प्रेमाने पुसत तिला म्हणाला, मला सर्व काही माहीत आहे. तुझ्या आईवडिलांच्या निधनानंतर तुझ्या काका काकूने आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी तुझ्यावर कसा अत्याचार केला आहे. त्या सर्व अत्याचाराचा मी हिशोब नक्कीच चुकता करेल. आता त्यांच्यापैकी कोणीसुद्धा तुला स्पर्शसुद्धा करू शकणार नाही. आता या डोळ्यात एक अश्रूसुद्धा यायला नकोय. खूप रडली आहेस तू अगोदर. आता तुझी हसण्याची वेळ आहे आणि मन मोकळं राहण्याची सवय करून घे आता. आणि लवकरच आपलं लग्न होणार आहे.
त्यामुळे लवकरात लवकर लग्नाची तयारी सुरू कर. हे ऐकल्यानंतर अपूर्वा ती अजून सुद्धा युवराजच्या चेहऱ्याकडेच पाहत होती. ती लाजली आणि तिचा चेहरा टमाट्यासारखा लाल झाला. युवराज मनातल्या मनात म्हणत होता, उफ, तुझा हाच निरागसपणा मला पागल करतो. नंतर युवराजच्या चेहऱ्यावर सुंदर स्माईल आली. अपूर्वा उठून पळणार तेव्हाच युवराजने तिचा हात धरला आणि उभा राहून तिच्या जवळ आला. अपूर्वा तर अगोदरच तिच्या मनाला ताब्यात ठेवू शकत नव्हती, त्यामुळे ती पळून जाऊ लागली होती. तिने पाहिलं युवराज तिच्या जवळ आला होता. युवराजने तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांची बट त्याच्या बोटांनी बाजूला करत तो तिला म्हणाला, कुठं पळून जात आहेस माझ्यापासून लांब? आता तू नाही जाऊ शकणार. आता तर प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला तू मला तुझ्या जवळच बघशील. अपूर्वाचं हृदय जोर जोरात धडधड करत होतं. अपूर्वा युवराजपासून दूर जाण्यासाठी म्हणाली, आजी तुम्ही? युवराजने आजीचं नाव ऐकलं तेव्हा त्याने अपूर्वाचा हात सोडून दिला आणि तो सरळ उभा राहिला. अपूर्वा युवराजकडे पाहून हसत होती आणि ती लगेच बाहेर पळून गेली. युवराजने जेव्हा पाहिलं कोणी आलं नाही आणि अपूर्वा आजीचं निमित्त करून पळून गेली आहे, तेव्हा युवराजच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आलं. युवराज मनातल्या मनात म्हणाला, हे प्रेमसुद्धा ना माणसाला वेगवेगळ्या जगात घेऊन जातं. तिथं उभा राहून जग किती सुंदर दिसतं. आत्ता युवराज तिथे उभा राहून हसत होता तेव्हा तिथे रियान, अंश आणि वरुणसुद्धा आले आणि युवराजला घेरून उभा राहिले. रियान युवराजची चेष्टा करत म्हणाला, भाऊ एकटा कोणत्या आनंदात हसत उभा आहेस? अंशसुद्धा युवराजची मस्करी करत म्हणाला, यार आपल्या युवीला हसेरिया तर झाला नसेल? वरुण हसत म्हणाला, नाही यार, युवी भाऊला तर हसेरिया प्लस लवेरिया प्लस इश्केरिया प्लस प्रेमारिया विथ लव झाला आहे. ते एक गंभीर आजार आहे. याच्यावर फक्त एकच उपचार आहे, तो म्हणजे लग्न. लग्न झाल्यानंतर हे सर्व आजार आपोआप दूर होतात. त्या तिघांचं बोलणं ऐकून युवराज त्यांना मारण्यासाठी त्यांच्या मागे पळाला. तेव्हा ते तिघंसुद्धा तिथून पळून गेले. युवराज त्यांच्या मागे बाहेर आला. अपूर्वा सर्वांसाठी चहा बनवत होती आणि सोबत तिने भजीसुद्धा बनवले होते. भजीचा सुगंध संपूर्ण घरात पसरला होता. भजीचा सुगंध पाहून रियान, अंश आणि वरुणसुद्धा किचनमध्ये आले आणि गरम गरम भज्यावरती हात साफ करत होते. जेव्हा युवराजने पाहिलं बराच वेळ झाला तरी चहा येत नाही ना भजे, त्यामुळे त्याने विचार केला, चला स्वयंपाकघरात जाऊन पाहावं काय सुरू आहे तिथे. तो स्वयंपाकघराच्या दारातून आत पाहतो तर तिथे अपूर्वा गरम गरम भजे तळत होती आणि ते तिघं ओढाताण करून एकमेकांच्या हातातून हिसकावून भजे खात होते. जेव्हा कढईमधले भजे काढण्याची वेळ यायची तेव्हा ते अगोदरचे भजे संपलेले असायचे. मेड बेचारी भाजी कापण्यात व्यस्त होती आणि अपूर्वा भजी बनवण्यात व्यस्त झाली होती. ते सर्व पाहून युवराजचं डोकंच खराब झालं. तो त्या तिघांजवळ आला आणि म्हणाला, भुक्कड कुठले, हॉटेलमध्ये लंच केला तेव्हा एवढं पोटभर जेवण केलं होतं, तरीसुद्धा हे भजेसुद्धा पोटात कोंबत आहात का? तेव्हा रियान म्हणाला, हे काय आहे ना, आम्ही एवढे स्वादिष्ट भजे कुठेच खाल्लेले नाही, त्यामुळे आम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. तू सुद्धा ये, नाही तर तुझा नंबर खूप उशिरा लागेल. युवराजने त्यांच्या हातातून प्लेट हिसकावून घेतली आणि त्यातला एक भजा खाल्ला. तेव्हा त्याला सुद्धा भजी खूप आवडली. तो प्लेट घेऊन म्हणाला, अपूर्वा आता भजी बनवू नको, नाहीतर तू बनवून बनवून थकून जाशील, परंतु हे खाऊन खाऊन थकणार नाहीत. एवढं बोलून तो प्लेट घेऊन तिथून बाहेर निघून आला आणि त्याच्या मागे ते चौघंसुद्धा बाहेर आले. नंतर ते भांडण करत भजी खाऊ लागले. हेमलता आजी तिथे सोफ्यावरती बसून त्या चौघांना पाहत होत्या. त्या सरला आजीला पाहून म्हणाल्या, सरला, माझं हे घर रिकामं पडलेलं असायचं. माझा आलेला दिवस काढणं अतिशय मला कठीण झालं होतं. अपूर्वा आली तेव्हापासून माझ्या घरात लक्ष्मी आल्यासारखं वाटत आहे. माझा युवराज माझ्यापासून दूर राहायचा, त्याला पाहण्यासाठी माझे डोळे नेहमी आतुर असायचे आणि आता त्याला जायला सांगते तर तो माझ्यावरच चिडतोय. अपूर्वा आल्यामुळे माझ्या निर्जीव घरात जीव आला आहे. बोलत असताना हेमलता आजी यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. सरला आजी म्हणाल्या, माझी मुलगी तिथे नेहमी घाबरलेली दिसत होती. घरातील सर्व कामं करून सुद्धा कधी प्रेम तिला भेटलं नाही. माझ्या पोरीला नेहमी तिला शिव्या मार एवढंच भेटायचं. माझी मुलगी एका दिवसात इकडे आल्यानंतर गुलाबाप्रमाणे खुलली आहे. देवा, तुझे आणि युवराजचे खूप उपकार आहेत माझ्यावर. एवढं बोलून सरला आजी सुद्धा रडत होत्या. असं बोलू नको सरला, ही देवाची लीला आहे.
त्यामुळे आपल्याला देवाने म्हातारपणी भेटवलं आहे. दोन्ही आजी भावनिक होऊन एकमेकींजवळ बसून रडत होत्या. तेव्हाच आपापसात भांडण करणारे रियान, अंश, युवराज आणि वरुणचं लक्ष दोन्ही आजींकडे गेलं. त्या रडत होत्या तेव्हा चौघं पळत आजींजवळ आले. हेमलता आजींजवळ युवराज आणि सरला आजींजवळ रियान, वरुण आणि अंश त्यांच्या पायापाशी बसले. तेव्हा युवराज म्हणाला, काय झालं आहे मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स? तुम्ही दोघी कोणत्या आनंदात रडत आहात? युवराजचं बोलणं ऐकून हेमलता आजीने त्याच्या डोक्यावरती मारलं आणि म्हणाल्या, म्हातारपणात आमची चेष्टा करत आहेस का? रियान म्हणाला, आजी आम्ही चेष्टा नाही करत आहे, आम्ही खरं बोलत आहोत. तरुण असताना तुम्ही अतिशय सुंदर दिसत असताना, हो ना, म्हणूनच मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स म्हणालो आम्ही. तेव्हा हेमलता आजी म्हणाल्या, म्हणजे आत्ता आम्ही सुंदर दिसत नाहीत ना? तेव्हा अंश म्हणाला, आजी आमच्या डोळ्यांनी पाहिलं तर तुम्ही अजूनसुद्धा खूप सुंदर आहात. आजी डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, आत्ता तुम्ही चौघं दिवसभर माझ्यासोबत इथे असता, माझ्याशी बोलता, मस्ती करता, म्हणून मी सुंदर दिसत आहे. कधी तुम्ही विचार केला होता का मी एकटी म्हातारी या मोठ्या घरात एकटी कशी राहत असेल? माझा कसा वेळ जात असेल? तुमच्या सर्वांची मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट पाहत होते. कदाचित आज येताल म्हणून, परंतु रात्रीपर्यंत माझी अपेक्षा पाण्यात जात होती. आज कित्येक वर्षांनी माझ्या घरात आनंद परत आला आहे. तोच आनंद आज माझ्या डोळ्यातील अश्रू वाटे वाहत आहे. युवराजने त्याच्या आजीला मिठी मारली आणि आजीचे अश्रू पुसत युवराज म्हणाला, आजी माझी चूक झाली. यापुढे आम्ही तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. पक्का प्रॉमिस. यापुढे तुम्हाला आम्ही कधीच त्राससुद्धा देणार नाहीत. तेव्हा रियान भावनिक होऊन हेमलता आजीला म्हणाला, आजी तुम्ही आता रडू नका. आता सर्व काही व्यवस्थित होत आहे. आता फक्त आनंदाचे दिवस येणार आहेत. वरुण आणि अंशसुद्धा दोन्ही आजींच्या मांडीवर डोकं ठेवून बसले होते. तेव्हा दोन्ही आजींनी प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला होता. तेव्हाच अपूर्वा स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि त्यांना चकित होऊन ती पाहू लागली. ते दृश्य खरोखरच भावनिक करणारं दृश्य होतं. अपूर्वा टेबलवरती प्लेट ठेवून पळत आजींजवळ आली आणि दोन्ही आजींच्या मध्ये येऊन बसली आणि म्हणाली, माझं कुटुंब नव्हतं, परंतु आज मला माझी संपूर्ण फॅमिली भेटली आहे. एक प्रेमळ फॅमिली. दोन्ही आजींनी तिला जवळ घेतलं आणि त्या म्हणाल्या, एवढी गोड फॅमिली फक्त तुझ्यामुळे झाली आहे. तेवढ्यात मेड चहा घेऊन आली. तेव्हा अपूर्वा म्हणाली, आता चला सर्वजण उठा, चहा घ्या, नाहीतर चहा थंड होईल. नंतर सर्वांनी चहा पिला. चहा पिल्यानंतर अपूर्वा रात्रीचा स्वयंपाक करण्यासाठी गेली. दोन्ही आजी त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. आता हॉलमध्ये रियान, अंश, वरुण आणि युवराजच राहिले होते. युवराजने रियानला विचारलं, त्या सागरची काही माहिती मिळाली आहे का? तेव्हा रियान म्हणाला, त्याचे वडील रो हाऊस विक्री करण्याचा व्यवसाय करतात आणि त्यांच्याच जीवावर तो सागर उड्या मारत असतो. युवराज म्हणाला, 2 दिवसांमध्ये त्यांचा व्यवसाय तळाला गेला पाहिजे आणि त्यांना कोणाची मदतसुद्धा भेटली नाही पाहिजे. मदत करणारे सुद्धा आपलेच लोक असायला हवे. तो जेवढी रक्कम मागेल ती त्याला द्या. त्याने परत केली नाही तर त्याच्या सर्व काही हिसकावून घ्या. रियानला युवराज काय म्हणत आहे हे समजलं होतं. तो म्हणाला, ठीक आहे. नंतर युवराज म्हणाला, त्याला सोडून दिला आहे का? का नाही सोडलं? तेव्हा रियान म्हणाला, अजून नाही सोडलं. तेव्हा युवराज रागात म्हणाला, युवराज सिंग राठोडच्या होणाऱ्या पत्नीवर त्याने वाईट नजर टाकली आहे. त्याला जगण्याचा काहीच अधिकार नाही. परंतु आत्ता त्याला तुम्ही सोडून द्या. नंतर काही दिवसांनी तो स्वतःहून रोड ॲक्सिडेंटमध्ये मारला जाईल. रियान, अंश आणि वरुणने युवराजकडे हसत पाहिलं. त्यानंतर ते तिघं युवराजबरोबर ऑफिसच्या आणि इकडच्या तिकडच्या इन्फॉर्मेशन देऊ लागले. डिनर तयार झाला तेव्हा अपूर्वा दोन्ही आजींना बोलवण्यासाठी त्यांच्या रूममध्ये निघून गेली. तेव्हा हेमलता आजी अपूर्वाला त्यांच्या जवळ बसवत म्हणाल्या, बेटा आत्ताच तू आजारपणातून उठली आहेस. आता एवढं काम करू नकोस. घरात काम करण्यासाठी बरेच नौकर आहेत. तू फक्त आराम कर. तेव्हा अपूर्वा म्हणाली, आजी मी बरी आहे आणि मला तर काम करण्याची सवय आहे. मी थकले नाही. तुम्ही चला आणि जेवण करा. ठीक आहे बेटा. एवढं बोलून दोन्ही आजी अपूर्वासोबत डायनिंग हॉलमध्ये आल्या. मेडने डायनिंग टेबलवर सर्व जेवणाचे ताट तयार केले होते. आजी युवराज, रियान, वरुण, अंशला म्हणाल्या,
मुलांनो चला अगोदर, बाकीच्या गप्पा नंतर करत बसा. आजी आलोच आम्ही. एवढं बोलून ते चौघं हात धुवून डायनिंग टेबलजवळ चेअरवरती बसले. अपूर्वा जेवण वाढत होती तेव्हा आजीने तिला पकडून बसवले आणि तिला म्हणाल्या, हे सर्व लहान नाहीत, ते हाताने घेऊ शकतात. तू माझ्याजवळ बसून जेवण कर. बरं आजी, अपूर्वाने उत्तर दिलं. आजीने सांगितल्यानंतर अपूर्वासुद्धा जेवण करण्यासाठी बसली. जेव्हा हेमलता आजीने तोंडात जेवणाचा पहिला घास घेतला तेव्हा त्यांना हा स्वाद ओळखीचा वाटला. आजी आनंदाने म्हणाल्या, सरला, तू शिकवलं आहेस ना अपूर्वाला स्वयंपाक करायला? सरला आजीने हसत उत्तर दिले, हो. हेमलता आजी म्हणाल्या, आज कित्येक वर्षांनी असा चविष्ट स्वयंपाक घरात भेटत आहे. तुला माहीत आहे ना सरला, मला तुझ्या हातचा स्वयंपाक किती आवडत होता. आज हुबेहूब तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव आली आहे जेवणात. आज माझा आत्मा तृप्त झाला. अपूर्वाला सुद्धा छान वाटलं होतं. आजींना तिच्या हातचा बनवलेला स्वयंपाक आवडला होता. बाकी सर्वांना सुद्धा अपूर्वाच्या हातचा स्वयंपाक खूप जास्त आवडला होता. युवराजने अपूर्वाकडे पाहून हाताने इशारा करत जेवण छान झालं आहे असं तिला सांगितलं. खरंच जेवण अतिशय चविष्ट झालं आहे. सर्वजण जेवण करून अपूर्वाचं कौतुक करून डायनिंग टेबलवरून उठले. दोन्ही आजी परत त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. युवराज त्याच्या ऑफिसचं काम करण्यासाठी स्टडी रूममध्ये निघून गेला. अपूर्वा तिच्या रूममध्ये निघून गेली आणि तिने येल्लो कलरचा नाईट ड्रेस घातला. या सुंदर नाईट ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. काही वेळाने आजीने अंशला त्यांच्या रूममध्ये बोलावले आणि अंशला म्हणाल्या, बेटा, उद्या मला सरला आणि अपूर्वाला मंदिरला घेऊन जायचं आहे. आम्हाला मंदिरला जायचं आहे आणि ब्राह्मणांना घरी यायला सांगायचं आहे. ब्राह्मणांना घरी बोलावून युवराज आणि अपूर्वाच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढायचा आहे. आणि मी नवससुद्धा केला होता. युवराजसाठी चांगली मुलगी भेटल्यानंतर मी मंदिरामध्ये 1000 नारळाचं तोरण बांधेल. तू उद्या आम्हाला मंदिरात घेऊन चल. तेव्हा अंश म्हणाला, ठीक आहे आजी. एवढं बोलून अंश रूममधून बाहेर निघून गेला. काही वेळाने युवराजसुद्धा स्टडी रूममधून बाहेर आला. रियान, अंश आणि वरुण हे सुद्धा एका ठिकाणी सोफ्यावरती बसले होते. युवराजसुद्धा त्यांच्याजवळ येऊन बसला. अंश युवराजला म्हणाला, भाऊ, एक बातमी घेऊन आलो आहे. युवराज म्हणाला, बोल, काय बातमी आणली आहेस? अंश त्या तिघांच्या पायापाशी बसला आणि म्हणाला, तुमचे कान इकडे आणा. तिघांनी त्यांचं डोकं एका ठिकाणी आणलं. अंश हळू आवाजात म्हणाला, उद्या दोन्ही आजी मला त्यांच्यासोबत मंदिरात घेऊन जात आहेत. सोबत अपूर्वासुद्धा येणार आहे. आजीने नवस केला होता, जेव्हा तुझ्या लग्नासाठी मुलगी भेटेल तेव्हा त्या मंदिरात 1000 नारळाचं तोरण बांधतील. त्यामुळे उद्या त्या मंदिरात जात आहेत आणि उद्या आजी ब्राह्मणांना बोलवून तुझ्या आणि अपूर्वाच्या साखरपुड्याचा मुहूर्तसुद्धा काढणार आहेत. हे ऐकून युवराज विचारात हरवला आणि रियानला म्हणाला, आजी कोणत्या मंदिरात जाणार आहेत? ते मंदिर इथून किती तासाच्या अंतरावर आहे? लवकरात लवकर काहीतरी प्लॅन तयार करा, जेणेकरून आपण त्यांच्यासोबत जाऊ शकतो. जासूस योग्य वेळी योग्य बातमी घेऊन आला आहे. आता आपण काहीतरी जुगाड करूया. तेव्हा रियान म्हणाला, यार, आपल्या आजी खूप स्मार्ट आहेत. तिला सर्व समजेल. आपल्याला जे काही करायचं असेल ते विचारपूर्वक करावं लागेल. युवराज म्हणाला, अशी आयडिया सांगा, एका गाडीत तुम्ही तिघं आणि दोन्ही आजी सोबत जा आणि मी आणि अपूर्वा दोघं एका गाडीत येतो. रियान म्हणाला, तू तर खूप हुशार आहेस. खूप लवकर प्लॅनिंग केली आहेस आणि आजी तुला आरामात जाऊ देतील. तेव्हा युवराज रागात म्हणाला, अबे, दुसऱ्याच्या मुलीला घेऊन जात आहे का? माझ्या होणाऱ्या बायकोला घेऊन जात आहे. मला काही माहीत नाही. तुम्ही तिघंजण लवकर काहीतरी सुचवा, जेणेकरून दोन्ही आजीला संशय येणार नाही आणि माझं कामसुद्धा होईल. अंश म्हणाला, आपण एक काम करूया का? मोठी गाडी घेऊन जाऊयात. त्यात आपण सर्वजण आरामात बसूया. युवराज अंशच्या डोक्यावर मारत म्हणाला, मी तुला सांगत आहे, असं काहीतरी प्लॅन कर, जेणेकरून मी आणि अपूर्वा दोघांनी एका गाडीमध्ये जावं आणि तू सर्वांना एका गाडीत भरण्याबद्दल बोलत आहेस. रियान विचार करत म्हणाला, आपण असं करायचं का? अगोदर आपण दोन्ही आजींना अंशसोबत गाडीमध्ये पाठवून देऊया आणि नंतर मी आजीला म्हणतो, आजी, आम्हाला सुद्धा मंदिरमध्ये यायचं आहे. मी अंशच्या बाजूच्या सीटवर बसतो. तरुण दोन्ही आजीबरोबर मागच्या सीटवर बसेल. त्यामुळे गाडी फुल होईल. तेव्हा मी आजीला म्हणतो, आजी, जागाच उरली नाही. अपूर्वाला युवराज घेऊन येईल.
परंतु एका गोष्टीची काळजी घ्या, अपूर्वा वहिनी सर्वात उशिरा यायला पाहिजे. जर अगोदर आल्या तर सर्व प्लॅन फ्लॉप होईल. रियानचं प्लॅन ऐकल्यानंतर सर्वांनी हो मध्ये मान हलवली. तेव्हा युवराज म्हणाला, ठीक आहे, अपूर्वाला तयार होण्यासाठी मी उशीर करतो. परंतु नमुन्यांनो, तुम्ही वेळेवर तयार व्हा. नमुन्यांनो म्हणल्यानंतर सर्वजण युवराजला रागाने पाहू लागले. अरे माझ्याकडे रागात का पाहत आहात? मी तुम्हाला नमुन्यांनोच म्हणालो आहे. आत्ता अपूर्वा थोडीच इथे आहे, ज्यामुळे तुमचा अपमान होणार आहे. लहानपणीपासून मी तुम्हाला एवढाच आदर दिला आहे. आता यापेक्षा जास्त आदर मी तुम्हाला देईल याची अपेक्षा तुम्ही माझ्याकडून करू नका. आता विचार करू नका, हॉटेलमध्ये तुम्हाला समज देण्यासाठी मी तुम्हाला मुनो म्हणालो होतो. असा विचार पण करू नका मी तुम्हाला चंद्र म्हणेल. मी तर आता अपूर्वाला उशीर व्हावा म्हणून तिथे जात आहे, परंतु तुम्ही मुनो वेळेवरती या. रियानने युवराजला रागात पाहिलं आणि म्हणाला, बेटा काही हरकत नाही, तू आम्हाला अपूर्वासमोर मुनो म्हणू नकोस, नाहीतर बघ एकांतात आम्हाला नमुन्यांनो म्हणलास तरी चालेल. युवराज म्हणाला, ठीक आहे, यापुढे मी काळजी घेईल. अपूर्वासमोर नाही म्हणणार, परंतु एकांतात तुम्हाला असंच बोलणार मी, कारण सवय आहे लहानपणीपासूनची ती. आता नाही जाणार. युवराजचं बोलणं ऐकून तिघं युवराजकडे पाहून हसू लागले. नंतर चौघं मित्र एकमेकांना बिलगले आणि संपूर्ण प्लॅनिंग करून रियान, अंश आणि वरुण झोपण्यासाठी निघून गेले. युवराजच्या रूममध्ये येऊन युवराजने कपडे चेंज केले. चेंज केल्यानंतर तो झोपला, परंतु झोपच येत नव्हती. त्याला सारखं सारखं अपूर्वाची आठवण येत होती. तो उठला आणि अपूर्वाच्या रूममध्ये निघून गेला. तिथे जाऊन त्याने पाहिलं, अपूर्वा झोपली होती. तो थोडा वेळ अपूर्वाजवळ बसून तिला पाहू लागला. नंतर त्याला त्याच्या रूममध्ये जाण्याची इच्छा झाली नाही. त्याला त्याच्या रूममध्ये चांगलं वाटत नव्हतं. त्याला अपूर्वा त्याच्या जवळ असावी असं वाटत होतं. तो तिथे सोफ्यावरती बसला आणि अपूर्वाला पाहता पाहता त्याला झोप आली. रात्री अपूर्वाला जाग आली तेव्हा तिने पाहिलं, युवराज तिच्या रूममध्ये सोफ्यावरती झोपला आहे. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती उठून युवराजजवळ गेली आणि बराच वेळ युवराजला झोपलेलं पाहू लागली. नंतर मनातल्या मनात विचार करत होती, फक्त 2 दिवसांपूर्वी भेटले होते मी तुम्हाला आणि या 2 दिवसात तुम्ही माझं आयुष्यच बदलून टाकलं आहे. देवाचे खूप आभार आहे, त्यांनी तुम्हाला माझ्या आयुष्यात पाठवलं. आता मला तुमच्यापासून कधी वेगळं करू नका. माझं तर आजींशिवाय या जगात कोणीच नव्हतं. तुम्ही आणि आजीने मला 2 दिवसात एवढं प्रेम दिलं आहे. 11 वर्षापूर्वीपासूनच्या माझ्या आईवडिलांच्या प्रेमाची कमतरता तुम्ही पूर्ण केली आहे. नंतर अपूर्वा तिच्या बेडवर येऊन झोपली आणि युवराजकडे पाहत असताना ती झोपी गेली. सकाळी युवराजचे डोळे उघडले तेव्हा त्याने अपूर्वाला पाहिलं, ती झोपली होती. तिला झोपलेलं पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. नंतर त्याला आजचा प्रोग्राम आठवला. तेव्हा तो रियान, अंश आणि वरुणच्या रूममध्ये निघून गेला आणि त्यांना म्हणाला, ओय नमुन्यांनो, उठा लवकर. आजी तुमच्या अगोदर तयार होतील आणि तुम्ही इथे आरामात झोपत आहात. तुमच्यामुळे आपल्या ठरवलेल्या कामामध्ये काही चूक झाली तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. माझ्या हातातून कोणीच वाचणार नाही. सर्वात अगोदर रियान डोळे चोळत उठला आणि म्हणाला, युवराज, तुझ्या प्रेमाच्या नादात तू आमची झोपमोड या अगोदर सुद्धा केली आहेस. आता तुझी धमकीचे कार्यक्रम सकाळपासून सुरू झाले का? कधी सुखाने आम्हाला जगू देणार आहेस तू? युवराज त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, हे बघ, आता तर तुम्हाला आरामच भेटणार नाही, कारण आता दिवस खूप कमी शिल्लक आहेत. एकदा माझं लग्न अपूर्वाबरोबर झालं ना, त्यानंतर तुमचा विचार करेल मी. आता काय करायचं आहे? याचा अर्थ जोपर्यंत तुझं लग्न होणार नाही तोपर्यंत आम्हाला तुझे अत्याचार सहन करावे लागतील. हो, बरोबर ऐकलं आहेस तू, युवराज आनंदात म्हणाला. तेव्हा रियानने युवराजच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, आजच्या आज ब्राह्मणांकडून तुझे हात पिवळे नाही केले ना तर माझं नाव रियान नाही. तेव्हा युवराज हसत म्हणाला, बेटा, तुझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी अगोदर अपूर्वाला 22 वर्षाचं व्हावं लागेल. आत्ता तिला 22 वर्ष पूर्ण होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. हो, बरं झालं तू याची आठवण करून दिली. आजीला अपूर्वाचा वाढदिवस कधी आहे ते सुद्धा विचारून घे आणि ब्राह्मणांना अगोदरच सांगून ठेव. अपूर्वाच्या वाढदिवसानंतर 2 दिवसांचा मुहूर्त काढायला. जास्त उशीर नाही व्हायला पाहिजे. रियान म्हणाला, ठीक आहे. आत्ता तर आम्हाला तुझा अत्याचार झेलावा लागेल ना. नंतर युवराज अंशला म्हणाला, ओय आजींचा जासूस, उठ लवकर आणि आजींकडे जाऊन नवीन अपडेट घेऊन ये. अंश जांभळी देत उठला आणि म्हणाला, जात आहे भाऊ. एवढं बोलून तो आजीकडे गेला. युवराज वरुणला म्हणाला, अरे बाबा, सर्वजण उठले आहेत. आता तुला उठवण्यासाठी मी जेनेलियाला बोलावू का? तुझ्यामुळे सर्व प्लॅन खराब होईल. वरुण उठून बसला वरुण आणि म्हणाला, भाऊ उठलो आहे मी,
तेव्हा रियान युवराजला म्हणाला, इथे येऊन आम्हाला लेक्चर देत आहेस तू? असं नको व्हायला. अपूर्वा सर्वात अगोदर तयार होऊन गाडीजवळ येईल. तू तिला उशीर कर अगोदर. युवराज डोकं खाजवत म्हणाला, हो यार, मी तर विसरलोच. तुमच्या विचारात मी अपूर्वाला विसरलो होतो. नमुन्यांनो, उद्या सकाळपासून उठवावे लागणार नाही. स्वतःहून उठण्याचा प्रयत्न करा तुम्ही. दररोज सकाळी उठवावं लागतं तुम्हाला. एवढं बोलून युवराज अगोदर त्याच्या रूममध्ये गेला आणि टॉवेल कपडे घेऊन अपूर्वाच्या रूममध्ये आला. त्याने पाहिलं अपूर्वा झोपलेली आहे. त्याने रियानला मेसेज केला. त्या दोघांनी आजीच्या रूममधून एका पण आजीला अपूर्वाच्या रूममध्ये येऊ देऊ नये. सांभाळून घ्या सर्व. रियानने ओके म्हणून रिप्लाय दिला. नंतर युवराज अपूर्वाच्या बाथरूममध्ये गेला. बेटा युवराज, आज तुला आरामात आंघोळ करायची आहे, कारण अपूर्वाला आंघोळ करण्यासाठी उशीर व्हावा. थोड्या वेळानंतर अपूर्वाचे डोळे उघडले. तिने सोफ्यावरती पाहिलं. तिथे युवराज नव्हता. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि ती मनातल्या मनात म्हणाली, माझ्या उठण्या अगोदर निघून गेले. ती सरळ उठून बाथरूममध्ये गेली. तेव्हा ती जोरात ओरडली आणि बाहेर पळून आली. युवराजने अपूर्वाला पाहिलं तेव्हा तो तिच्या मागे आला आणि तिचा हात पकडला आणि त्याचा दुसरा हात तिच्या तोंडावर ठेवला आणि तिला भिंतीला टेकून तो उभा राहिला आणि म्हणाला, ओरडत का आहेस? मी चोर डाकू नाहीये. मी एक डिसेंट मुलगा आहे. माझ्या रूमच्या बाथरूममध्ये रियान गेला आहे, त्यामुळे मी इथे आलो आहे. ओरडत नसशील तर तोंडावरचा हात बाजूला करतो. अपूर्वाने हो मध्ये मान हलवली. युवराजने तिच्या तोंडावरचा हात बाजूला केला. अपूर्वा म्हणाली, तुम्ही कपडे घातले नव्हते. युवराज तिचं बोलणं कंप्लीट होण्या अगोदरच मध्येच म्हणाला, अरे टॉवेल गुंडाळला आहे मी, तू पाहिलं नाहीस? आणि ओरडायला लागली. अपूर्वा थोडी शांत झाली. युवराज चेष्टा करत म्हणाला, आता जाऊ का मी आंघोळ करण्यासाठी? तेव्हा अपूर्वा म्हणाली, तुम्ही बाथरूमचा दरवाजा का बंद केला नाही? युवराज म्हणाला, मी विसरलो होतो. आता का बंद करू? आता तर तुला माहीत आहे ना मी बाथरूममध्ये आहे. तसं पण तू आता येणार नाही बाथरूममध्ये. अपूर्वा लाजली. युवराज शर्ट नसताना तिच्या खूप जवळ आला होता. तसं पण तिला भीती वाटत होती. युवराजने तिला सोडलं आणि म्हणाला, रूमचा दरवाजा उघडू नकोस. कोणी दरवाजा वाजवला तर माझा म्हणण्याचा अर्थ आहे आजी आत येतील. अपूर्वाने हो मध्ये मान हलवली. युवराज बाथरूममध्ये निघून गेला. अपूर्वाने मोठा श्वास घेतला आणि तिच्या वागण्यावर तीच हसू लागली. युवराज आरामात शॉवर घेऊन बाहेर आला. तेव्हा अपूर्वा बेडवर बसलेली होती. अपूर्वाने एकदा युवराजकडे पाहिलं आणि नंतर तिने तिचं लक्ष बाजूला केलं. युवराजला पाहून तिचा श्वास अडकला होता. युवराज टॉवेलने केस पुसत होता. नंतर अपूर्वाला म्हणाला, आता तू जाऊ शकतेस. मी चेंज करून निघून जाईल. अपूर्वा लगेच बाथरूममध्ये गेली आणि तिच्या श्वासाला कंट्रोल करत होती. युवराजला अपूर्वाच्या चेहऱ्यावरचे हावभाव समजले होते. ती नर्वस होत आहे. त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं. किती निरागस आहे माझी अपूर्वा. नंतर त्याने चेंज केलं. पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ब्ल्यू कलरची जीन्स घालून तो तयार झाला. नंतर त्याने रियानला मेसेज करून विचारलं, बाहेर काय सिच्युएशन आहे? रियानने रिप्लाय दिला, यार खूप प्रयत्न करून आजींना अपूर्वाच्या रूममध्ये येण्यापासून आम्ही थांबवलं आहे. दोन्ही आजी तयार आहेत आणि आम्ही सुद्धा. युवराज म्हणाला, अपूर्वाच्या रूम बाहेर तर आजी नाहीत ना? मी बाहेर येत आहे. नाही, तू लवकर बाहेर ये. युवराज मेसेज वाचून लगेच बाहेर आला आणि रियानला म्हणाला, आत्ता आजी अपूर्वाच्या रूममध्ये जाऊ शकतात. अपूर्वा आत्ता बाथरूममध्ये आहे. तुम्ही सर्वजण आपापल्या कामावर रुजू व्हा. ठीक आहे. एवढं बोलून रियानने अंशला मेसेज केला, आजीला लवकर चालायला सांग. त्यांना म्हण उशीर होत आहे. मेसेज वाचून अंश म्हणाला, आजी लवकर लवकर चला, उशीर होत आहे. आजी म्हणाल्या, चल ना, आम्ही तर केव्हापासून तयार आहोत. तूच आम्हाला बोलण्यात गुंतवून ठेवला आहेस. एवढं बोलून दोन्ही आजी रूममधून बाहेर आल्या. नंतर सरला आजी म्हणाल्या, मी अगोदर अपूर्वाला बघते, ती तयार झाली आहे की नाही. त्या अपूर्वाच्या रूममध्ये गेल्या. तेव्हा अपूर्वा अजूनसुद्धा बाथरूममध्ये होती. त्यांनी अपूर्वाला आवाज दिला, बेटा अपूर्वा, तयार झाली आहेस का? आजी अजून थोडा वेळ लागेल. ठीक आहे. अंश म्हणाला, आजी तुम्ही चला गाडीमध्ये बसा, ती पण येईल. आजी म्हणाल्या, ठीक आहे. दोन्ही आजी बाहेर आल्या आणि गाडीमध्ये बसल्या. नंतर अंश ड्रायव्हरच्या सीटवरती बसलेला होता. तेव्हाच वरुण आणि रियान आले. वरुण मागे आजीजवळ बसला आणि रियान अंशच्या बाजूच्या सीटवरती बसला. दोघं म्हणाले, आजी आम्ही सुद्धा तुमच्यासोबत मंदिरात येणार आहोत. आजी त्या दोघांना पाहून म्हणाल्या, परंतु अपूर्वा कुठे बसेल? तेव्हाच युवराज आला आणि तो म्हणाला, आजी गाडी तर फुल झाली आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे चला, अपूर्वाला मी घेऊन येतो. अंश लगेच म्हणाला, हो युवराज, ते योग्य असेल. आणि त्याने आजीच्या बोलण्याच्या अगोदरच गाडी स्टार्ट केली.
आणि युवराजकडे पाहून तो हसत गाडी घेऊन गेला. जाता जाता रियान आणि वरुण सुद्धा गाडीमधून तोंड बाहेर काढून युवराजकडे पाहून खूप हसत होते आणि इशारा करत म्हणाले, आत्ता खुश? युवराजच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आलं. युवराज बडबड करत म्हणाला, यार हे प्रेम सुद्धा कसं असतं माहीत नाही. अजून मला काय काय करावं लागणार आहे. सकाळपासून अपूर्वाबरोबर जाण्यासाठी माहीत नाही काय काय करावं लागलं आहे. मी कधीच विचार सुद्धा केला नव्हता. कोणाच्या प्रेमात मी एवढं सगळं करेल. मित्रमैत्रिणींनो, पुढे काय होईल? युवराज सागर आणि त्याच्या फॅमिलीसोबत काय करेल? युवराज अपूर्वाला तिची प्रॉपर्टी परत कशी करेल? ते पाहूया आपण या कथेच्या पुढच्या भागात. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.